गोवा मराठी अकादमी या संस्थेचे सर्वच आपण मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, व्यासपीठावरील सर्व आदरणीय, गोव्याला येणं हा एक खरखरच आनंदाचा भाग असतो. कारण साहित्यप्रेमींचं, कलाप्रेमींचं, नाट्यप्रेमींचं, संगीतप्रेमींचं गोवा हे महाराष्ट्राच्या पेक्षा काही वेगळं आहे असं कधी वाटतच नाही. नवीन नाटक येणार म्हटल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होणार, तसे गोव्याला प्रयोग कधी होणार हाही एक मनामध्ये महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून गोव्याशी अत्यंत जुनं नातं आहे. प्रत्येक मराठी नाट्यकर्मीची गोव्याशी एक नाळ जुळलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी निर्मात्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गोवा हे एक फार महत्वाचं सेंटर आहे असं सुद्धा मानलं जातं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यामध्ये नाटकासाठी प्रेक्षक असतो. त्यामुळे साहित्य क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले असंख्य दिग्गज ज्यांची नावं आता मगाशी इथे उच्चारली गेली, या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होणं एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा भाग असतो. खरं तर हा साहित्याचा कार्यक्रम आहे असं म्हणत असताना या ठिकाणी हा नाटकाचाच कार्यक्रम झाला आणि अतिशय सुंदर अशी नाट्यगीतं सादर झाली आणि प्रत्यक्ष विष्णुदास भावेंचे शिष्य या ठिकाणी अवतरले आणि त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यामुळे हे सुरमय झालं, नाट्यमय झालं आणि माझ्या मनावरचं दडपण थोडंसं हलकं झालं. कारण मला नेहमीच असं वाटतं की गोव्याच्या या भूमीमधले इतके सगळे अत्यंत दिग्गज असे साहित्यिक, या सगळ्या साहित्यिकांना माझ्या हातून पुरस्कार देणं आणि मी काही दोन शब्द त्यांच्यासाठी बोलणं हा खरोखरच संकोचाचाच भाग असतो. पण आता हे संपूर्ण नाट्यमय वातावरण झालं असल्यामुळे गडकरी मास्तरांनी सगळ्या नाटकवाल्यांना एक सांगून ठेवलेलं आहे की आयुष्य म्हणजे काय, तर दैवी आले ते सोंग साजरे केले पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे, माझ्या वाट्याला आज प्रमुख पाहुणा, पुरस्कार प्रदान करणारा वगैरे अशा पद्धतीचं जे काही सोंग आलेलं आहे ते सोंग दैवी आलेलं आज मी प्रामाणिकपणे सादर करणार आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. अभिषेकी बुवांचं या ठिकाणी उल्लेख झाला आणि मला विषय सोडून त्यांची एक आठवण सांगणं ही मी कधी कुठे सांगितलेली नाहीये, पण सांगणं मला मोह होतोय. मी कॉलेजमध्ये होतो आणि FY ला वगैरे असताना अभिषेकी बुवा आमच्याकडे त्यांचं गायन होतं. आमचा मोठा हॉल होता कॉलेजचा आणि त्या ठिकाणी आले होते आणि आम्ही सगळे विद्यार्थी, आमच्यापैकी मराठी मंडळातले विद्यार्थी आम्ही सगळेजण चहा पाण्याची व्यवस्था वगैरे वगैरे सगळं करत असताना कोणीतरी म्हटलं की त्यांना असं विचारायचं की नंतर प्रश्नोत्तर चालतील का. तर मग मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की आपला कार्यक्रम आहे वगैरे गाण्याचा आणि नंतर प्रश्नोत्तर वगैरे झाली तर चालतील का. आणि बोलता बोलता सहज मी म्हटलं नाही, म्हणजे मला गाण्यातलं तसं काही कळत नाही बरं का. आता अभिषेकी बुवांच्या समोर एखाद्या म्हणजे दिग्गज उभे राहतात आणि त्यांना गाण्यातलं काही कळत नाही असं मानत असतात अभिषेकी बुवांच्या समोर. त्या ठिकाणी एक लहान पोरगा उभा राहतो आणि मला गाण्यातलं काही कळत नाही बरं का. खरं तर त्यांनी त्या दिवशी मला फटकाच का नाही मारला असं मला आज प्रश्न पडतो की या प्रश्नानंतर. पण ते मिस्किलचे हसले आणि कार्यक्रमामध्ये बोलता बोलता ते म्हणाले, 2 गाण्यांच्या मध्ये ते जेव्हा छान असं निवेदन ते स्वतः करायचे, गप्पा मारल्यासारखं बोलायचे, बोलता बोलता ते म्हणाले की आता एक मुलगा असं म्हणाला की मला गाण्यातलं काही कळत नाही, संगीतातलं काही कळत नाही. संगीतात फार काही कळण्यासारखं नसतं, ते काही फार अवघड नसतं असं ते म्हणाले. ते म्हणाले काय असतं संगीतामध्ये, अगदी छोटंसं संगीताचं शास्त्र आहे. संगीतात सूर महत्वाचा असतो, सुरेल होणं महत्वाचं असतं. पण जर बेसूर असला ना तरी चालतो, कारण तो सूर आहे. बेसूर असणंही चालतं, फक्त प्रयत्न करा, आपण असूर होणार नाही. आणि खरोखरच त्या दिवशी नंतर माझ्या असं लक्षात आलं की किती एक मोठी गोष्ट ते सहज हसत खेळत सांगून गेले. आणि आज ही आठवण सांगण्याचा मोह मला या ठिकाणी आवरला नाही. सर्वप्रथम मी आभार मानणारे या ठिकाणी आपण मला बोलावल्याचं, कारण खरोखरच ही गोमांतकवासियांच्यासाठी ही एक संघर्ष यात्रा आहे आणि हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये बसून लक्षात येत नाही, त्या संघर्षाचं मोल कळत नाही किंवा तो जाणवतही नाही. परंतु तो संघर्ष किती जिकिरीचा आहे आणि किती जीवघेणा आहे याची कल्पना खरोखरच आहे. त्यामुळे या संपूर्ण संघर्ष यात्रेमध्ये आज आपण मला सामील करून घेतलं याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. दुसरं असं साहित्याचा कार्यक्रम आहे
त्यामुळे मी राजकारणावरच बोललं पाहिजे असा आता एक पायंडा पडलेला आहे. कारण कुठल्याही साहित्य संमेलनामधला संमेलनाचा अध्यक्ष हा साहित्यावर फारसा बोलतच नाही, तो राजकारणावरच बोलतो. पण हा पायंडा मात्र मी मोडणार आहे आणि मी शक्यतो साहित्यावरच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात एखादी भाषा ही कधी टिकते किंवा ती कशी टिकवायची असते याच्याबद्दल मला असं वाटतं की निसर्गामध्ये निर्माण झालेली कोणतीही गोष्ट ही कधी टिकते तर त्याच्यासाठी 3 अत्यंत महत्वाच्या बाबी असतात. पहिलं म्हणजे तिच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय आहे. हे जेव्हा निसर्गाच्या लक्षात येतं की ही गोष्ट आवश्यक आहे, ही टिकली पाहिजे, तेव्हा निसर्ग आपोआप तिला टिकवत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आपण म्हणतो. त्यामुळे ती गोष्ट किती बलशाली असते त्याच्यावरती तिचं टिकणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि आवश्यक असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती गोष्ट किती लवचिकतेने आजूबाजूच्या परिस्थितीशी सामना करत करत आणि जुळवून घेत लवचिकतेने स्वतःमध्ये बदल घडवत जाते त्यावर तिचं टिकणं किंवा नष्ट होणं अवलंबून असतं. आज खरं तर सहज असा प्रश्न विचारला जाईल की इतक्या सगळ्या भाषा आहेत, एखादी भाषा नाही उरली तर काय फरक पडणार आहे. या भाषेचं नेमकं प्रयोजन काय. मुळात भाषेचं प्रयोजन काय असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मला असं वाटतं की कुठलीही भाषा ही केवळ भाषा नसते, केवळ ते आपापसातल्या संपर्काचं कम्युनिकेशनचं माध्यम नसतं, तर ती भाषा जेव्हा तयार होते त्याच्या पाठीमागे पिढ्यानपिढ्याचं शतकाचं एक संचित असतं. त्या भाषेमधले शब्द उच्चारले जाणारी जी माणसं असतात, उच्चारणारी जी माणसं असतात, त्यांचं जीवनाविषयीचं आकलन हे त्या भाषेमध्ये उमटलेलं असतं. मग वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार, वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांमधनं ते साठवलेलं असतं. आणि म्हणून जेव्हा एखादी भाषा नष्ट होते तेव्हा पिढ्यानपिढ्यांचं हे संचित नष्ट होतं, ते महत्वाचं असतं. आणि मराठी भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर असंख्य विचारवंतांनी, कवींनी, बोलणाऱ्या माणसांनी आणि साध्या साध्या माणसांनी आपल्या आयुष्याबद्दलचं जे काही सगळं जगण्याबद्दलचं आकलन आहे, जीवनाबद्दलचं त्यांचं जे सगळं निरीक्षण आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, भाषा, म्हणी, वाक्प्रचार याच्यामधनं साठवून ठेवलेलं आहे. आणि हे फार महत्वाचं असतं. हे प्रयोजन जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा असं लक्षात येतं की भाषा टिकणं किती महत्वाचं आहे. कारण ते केवळ शब्द नाहीत, तर तो पिढ्यानपिढ्यांचा अनुभव आहे जगण्याबद्दलचा, जीवनाबद्दलचा, आजूबाजूच्या निसर्गाबद्दलचा, आपल्या भोवतालाबद्दलचा. आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हटल्यानंतर खरोखरच एक संघर्षही भाषेसाठी आवश्यक आहे. मराठीमधनं भाषा शिकवलीच गेली पाहिजे, ती राजभाषा झाली पाहिजे. त्या भाषेसाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथालयांमधनं त्या भाषेमधलं हे सगळं संचित लोकांपर्यंत सतत पोहोचण्यासाठी एक आर्थिक तरतूद झाली पाहिजे. भाषा शिकणाऱ्यांना त्या भाषा शिकल्यानंतर त्याचा स्वतःच्या चरितार्थासाठी सुद्धा उपयोग होईल अशा पद्धतीचा विचारही त्या ठिकाणी मांडला पाहिजे. आणि याच्यासाठी एक सुनियोजित अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला पाहिजे. तरच भाषा बलशाली होईल आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या नावाने ती भाषा टिकून राहील. तिसरी गोष्ट आहे जी लवचिकतेची, ती म्हणजे भाषेने वेगवेगळ्या भाषांमधले शब्द जसे अडॉप्ट केलेले असतात, स्वीकारलेले असतात, त्याचप्रमाणे जसं सावरकरांनी प्रयत्न केला की आपल्याच भाषेतले शब्द या ठिकाणी असले पाहिजेत. जयप्रभा स्टुडिओमध्ये ते गेले होते तेव्हा ते म्हणाले की ही नावं इंग्लिशमध्ये का, तर नाही, डायरेक्शनला कुठे आहे मराठी शब्द. ते म्हणे का दिग्दर्शक म्हणू शकत नाही, छायालेखन म्हणू शकत नाही, संकलन म्हणू शकत नाही. आज पटकथाकार म्हणून किंवा लेखक म्हणून, पटकथाकार म्हणून मी वावरत असतो तेव्हा हा शब्द सावरकरांनी दिलेला असतो. अशा पद्धतीमध्ये आपल्या भाषेतले अधिकाधिक शब्द निर्माण करणं आणि ते अधिकाधिक जिभेवरती रुळवणं हे फार महत्वाचं असतं. वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं नवीन नवीन उत्पन्न होत आहेत त्याच्यामधनं ही भाषा लोकांपर्यंत पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून गोवा मराठी अकादमीचं हे जे काही सगळं काम चाललेलं आहे हे त्यासाठी मोलाचं आहे. कारण ज्या वेळेला या भाषेमधनं बोलणारी एक नवी पिढी परत परत या भाषेकडे वळायला लागेल, या भाषेमध्ये बोलायला लागेल, या भाषेमध्ये व्यक्त व्हायला लागेल, तेव्हा तिला मान्य करावं लागेल की गोवा मराठी अकादमी सारख्या संस्था उभ्या होत्या आणि त्यांनी हा सगळा पट उभा केला, हा सगळा पैस त्या ठिकाणी त्यांनी उभा केला. आणि म्हणून आज आपण अत्यंत अभिमानाने आणि सहजतेने जगण्याचा एक सहज भाव म्हणून आपण मराठी बोलतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही संघर्ष यात्रा या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आज या ठिकाणी
अनेक साहित्यिक वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांच्यासाठी या ठिकाणी आज आपण सगळे जमलेलो आहोत. मी आता परवाच बडोद्याच्या एका संमेलनामध्ये बोलत असताना एक प्रश्न उपस्थित केला होता की खरोखरच साहित्याचा प्रांत नेमका सुरू कुठून होतो. कारण सामान्य माणूस आणि लेखक याच्यामध्ये नेमका फरक काय. सामान्य माणसालाही दुःख होतं, त्यालाही आनंद होतो, त्यालाही वेदना होतात आणि साहित्यिकाला सुद्धा वेदना होतात. पण मग साहित्याचा प्रांत नेमका कुठे सुरू होतो असं म्हटल्यानंतर मला व्यंकटेश माडगुळकरांची एक छोटीशी कथा आठवते त्यांच्या लहानपणीची. माडगुळकर एकदा लहानपणी खेळायला गेले होते आणि त्यांचा एक वयाने थोडा मोठा असलेला मित्र मासे पकडायला निघाला होता. मासे पकडायला चालला होता. सहज त्याने विचारले की काय रे, कुठे झाला. नाही, मासे पकडायला निघाला. संध्याकाळपर्यंत माडगुळकर खेळत होते मित्रांबरोबर. ते परत त्यांना तो मित्रही भेटला आणि त्यांनी सहज त्याला विचारलं, काय रे, गावले का आज मासे. आता मासे गावले का या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं. हो गावले, हो नाही गावले, हवे तेवढे नाही मिळाले, जेवढे मिळायला हवे होते त्या इच्छा अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मिळाली, यापेक्षा पलीकडे काय असू शकतं. तर तो म्हणाला, नाही बा, आज एक पण मासा नाही गावला. पण तिथेच तो थांबला नाही. तो सहजपणे म्हणाला, नाही बा, आज एक पण मासा नाही गावला, आज नदीला जणू एकादश होती. मला असं वाटतं साहित्याचा प्रांत इथून सुरू होतो. आज नदीला जणू एकादश होती. कारण सामान्य माणूस सुद्धा जगतो, साहित्यिकही जगतो. पण साहित्यिक जगता जगता त्या जगण्याकडे बघतो, जगता जगता त्या जगण्याकडे बघतो, बघता बघता त्याचं एक अनालिसिस, विश्लेषण करायचा प्रयत्न करतो आणि या विश्लेषणातनं तो एका निष्कर्षावरती येतो. आणि हे सगळे जे निष्कर्ष आहेत, जगण्याबद्दलचं त्याचं हे जे काही आकलन आहे, ते कुठल्या तरी एका शैलीतून, एका फॉर्म मधनं तो व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून मला असं वाटतं साहित्याचा जन्म होतो. आणि म्हणून आपल्या जगता जगता आपल्या भोवतालाकडे पाहणं, आपल्या आजूबाजूला पाहणं आणि आपल्या आजूबाजूला पाहिल्यानंतर आपल्याला जे काही दिसतं त्याचं पृथक्करण करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्यातून आपल्याला जे काही सापडतं ते सापडलेलं कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करणं, ही एक साहित्याची किंवा साहित्य निर्मितीची प्रक्रिया असते असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जात असताना आपल्या सभोवतालाकडे आपण पाहणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की फार मोठी गडबड आजच्या काळामध्ये झालेली आहे. कारण आपण आपला भवताल समकालीन या एका शब्दापुरता बांधून घातलेला आहे. समकालीन साहित्य, समकालीन वास्तव, आपला भवताल, आपला समकालीन परिसर, मग तो आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक कुठल्याही प्रकारचा असो. आणि मला असं वाटतं की गल्लत आजकाल तिथेच होते आहे. या समकालीन शब्दांनी आपल्याला अत्यंत संकुचित करून टाकलं आहे. काही वेळा ते जाणीवपूर्वक करून टाकलेलं आहे आणि काही वेळा चुकून आपण आजूबाजूच्या या सगळ्या प्रवाहांच्या मुळे इतके प्रभावित होतो की आपणही आपल्याला त्या पद्धतीने संकुचित करून टाकतो. कारण मला खरंच असं वाटतं की साहित्यिकाचा भवताल म्हणजे नेमका कुठला असतो. जर प्रत्येक साहित्यिक हा टाइम आणि स्पेस याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणार नसेल तर मग त्याचं साहित्य रिपोर्टाज याच्या पलीकडे जाणारच नाही. मग साहित्यिकाचं काम आजूबाजूला काय घडतं आहे तेच लोकांपर्यंत मांडणं हे जर आपण ठरवून टाकलं तर मग वृत्तपत्रामध्ये संपादक आपल्या संपादकीयमध्ये नेमकं काय लिहिणार. कुठलंही रिपोर्टाज किंवा संपादकीय किंवा वृत्तपत्रात येणारे लेख आणि साहित्य याच्यामध्ये नेमका फरक काय. तर मला असं वाटतं की इथेच तो फरक होतो. कारण साहित्यिकाचा भवताल हा त्या काळापुरता किंवा तो ज्या काळामध्ये जगत असतो त्या जगण्यापुरता नसतो, तर त्याला काल, आज आणि उद्या या सगळ्याची परिमाणं लाभलेली असतात. कारण आईन्स्टाईननीच सांगून ठेवलेलं आहे की काल, आज आणि उद्या असं काहीही नसतं. तो एक सलग काळाचा प्रवाह आहे. आपण लोकांनी आपल्या सोयीसाठी त्याचे काल, आज आणि उद्या, भूत, भविष्य आणि वर्तमान असे 3 तुकडे पाडलेले आहेत. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या काळाशी साहित्यिकाला बद्ध होता येत नाही. आणि म्हणूनच आजच्या काळापुरतं लिहिण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की खरा साहित्यिक या कोंडीतनं स्वतःला कसा बाहेर काढतो तर तो महाभारतासारखा किंवा तो शेक्सपियर सारखा. महाभारतातलं लिखाण हे काल लिहिलेलं आहे, ते कालच्या बद्दल लिहिलेलं आहे. पण ते मला असं वाटतं, माझ्या आजूबाजूचं वाटतं, मला माझा भवताल
शेकडो वर्षापूर्वी लिहिलेल्या महाभारतामध्ये जर दिसतो, याचा अर्थ महाभारताने काळाचा तो जो काही एक परिघ आहे, टाइम आणि स्पेस या दोन्ही गोष्टी ओलांडून महाभारत माझ्यापर्यंत येतं. टाइम आणि स्पेस या दोन्ही गोष्टी ओलांडून शेक्सपियर माझ्यापर्यंत येतो. टाइम आणि स्पेस हे सगळं ओलांडून मोठे साहित्यिक जात असतात आणि म्हणून साहित्यिकाचं समकालीनत्व किंवा भवताल या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी त्याला संकुचित करून टाकणाऱ्या आहेत. आज खरोखरच आपल्याला असं वाटायला लागतं की समकालीन साहित्य किंवा समकालीन वास्तवाबद्दल लिहिणं म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींबद्दल लिहिणं, पण लेखकाला फक्त या आजूबाजूच्या गोष्टी या आजच्या काळापुरत्या दिसत नाहीत किंवा दिसू नयेत असं मला वाटतं. गमतीचा भाग आहे आता ॲनिमल फार्म सारखी कादंबरी की ज्या वेळेला गोरकीनं लिहिली त्यावेळेला ती कादंबरी एका विशिष्ट एका विचारधारेमध्ये की ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल असं म्हणून त्यांनी त्या सगळ्याची टिंगल करणारी कादंबरी लिहिली होती. आज त्याच कादंबरीला फॅसिस्ट विरोधी कादंबरी आहे असं म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे कुठलीही कादंबरी किंवा कुठलंही चांगलं साहित्य हे कुठल्याही एका विचारधारेशी किंवा एका इझमशी बांधील असं राहू शकत नाही. ते त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतं, कारण साहित्याचा पट जो आहे तो मोठा आहे, व्यापक आहे. या आकाशाखाली जे जे काही आहे तेथे सर्व साहित्यामध्ये येऊ शकतं. चळवळी, इझम्स, विचारधारा यांना आयुष्य आहे, त्यांना एक्सपायरी डेट आहे. त्या त्या काळापुरतं त्यांचं एक महत्व निश्चित आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या भोवती आणि त्यांच्या पुरतं जेव्हा साहित्य स्वतःला बांधून घेतं तेव्हा त्या साहित्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट यायला लागते. इब्सेनच्या नोराला एक्सपायरी डेट आहे, पण चेकावच्या नीना जरेशन्याला किंवा माशाला एक्सपायरी डेट नाही. याचं कारण असं, ते केवळ आजूबाजूच्या भोवतालाबद्दल बोलत नाही, तर त्या आजूबाजूच्या भोवतालाचा एक तुकडा घेतात, त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात आणि एकूणच मनुष्याच्या प्रवृत्तीबद्दल बोलायला लागतात, वृत्ती प्रवृत्तींबद्दल बोलायला लागतात, ज्या चिरंतन असतात. षड्विकार शेक्सपियरच्याही साहित्यामध्ये आढळतात आणि तुमच्या माझ्या साहित्यातही आढळतात, कारण हे षड्विकार चिरंतन आहेत. या प्रवृत्ती, या वृत्ती यांच्याबद्दल जेव्हा साहित्यिक लिहायला लागतो किंवा मांडायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की तो टाइम आणि स्पेस याच्या पलीकडे जातो. स्पेस याच्या पलीकडे जाणं काही दिवसांच्या पूर्वी, काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका राजकन्येची आत्मकथा मी वाचली आणि माझ्या अंगावर प्रचंड शहारा आला. आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी सौदी अरेबियासारखा एक देश आहे की ज्याच्याशी माझ्याशी काही संबंध नाही, पण तिची वेदना, तो स्पेस किंवा ती जागा, ते लोकेशन हे ओलांडून माझ्यापर्यंत जेव्हा येते तेव्हा कुठेतरी मला आणि तिला एका सारख्या प्रकारची वेदनेची अनुभूती होते आणि हे स्पेस ओलांडून जाणं आहे. आणि म्हणून साहित्यिक जेव्हा टाइम आणि स्पेस ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो त्याच्या काळापुरता राहत नाही, तो काळाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण आज दुर्दैवाने मला असं वाटतं की साहित्यबाह्य प्रवृत्ती आणि साहित्यबाह्य प्रवाह साहित्यावरती खूप मोठ्या प्रमाणे आक्रमण करतायत आणि अमुक म्हणजेच साहित्य, तमुक म्हणजेच साहित्य, साहित्यिकांनी हेच लिहिलं पाहिजे, साहित्यिकांनी असंच लिहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा कुठेतरी एक विचार मांडायचा प्रयत्न होतो. हा प्रयत्न प्रत्येक काळामध्ये झाला आहे. मॅक्झिम गोर्की सारखा एक श्रेष्ठ नाटककार आणि कादंबरीकार लिहिता लिहिता लिहून गेला त्याच्या लॉर्ड सारख्या नाटकामध्ये की पोटा पलीकडे सुद्धा एक जग असतं आणि त्यावेळच्या सरकारने, त्यावेळच्या शासनकर्त्यांनी त्याला इतका त्रास दिला की त्याला देश सोडून जायची वेळ आली. कारण त्यावेळचे साहित्यबाह्य प्रवाह साहित्यिकाला हे सांगत होते की तू हेच सांगितलं पाहिजे की सगळं काही पोटाच्या भोवती फिरतं, पोटाच्या पलीकडे काहीही नसतं. आणि तो ते लिहून गेला त्याच्या अनुभवातनं आणि त्याच्यावर ही वेळ आली. साहित्यबाह्य प्रवाह प्रत्येक वेळेला अशा प्रकारे आक्रमण करत असतात. म्हणजे मी एका स्पर्धेला परीक्षक म्हणून गेलो होतो आणि एक खूप चांगली एकांकिका सादर झाली. सस्पेन्स, थ्रिलिंग असं ते सगळं त्याच्यामध्ये रहस्यमय एकांकिका होती आणि फार सुंदर झाली. आणि त्या एकांकिकेला लोकांच्या पसंतीचा पुरस्कारही मिळाला. आम्ही परीक्षक होतो, आम्ही त्या एकांकिकेला पहिला क्रमांक दिला. जेव्हा ती मुलं बक्षीस घ्यायला स्टेजवर आली तेव्हा त्यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये एक म्हणजे शांतताच पसरली. एकमेकांकडे पाहायला लागले, अरे हे बक्षीस आपल्याला कसं? ती मुलं जेव्हा स्टेजवर आली तेव्हा ती थोडीशी अशी होती की खरंच आपल्याला मिळाले का? ते मी पाहिलं आणि संपल्यावर मी त्यांना मुलांना विचारलं, म्हटलं की तुम्हाला आश्चर्य का वाटलं?
तुमची एकांकिका तर सगळ्यात चांगली झाली. हो, चांगली झाली ना म्हणे, पण आमच्या एकांकिकेमध्ये ना काही सामाजिक संदेश नव्हता. साहित्यबाह्य प्रवाह साहित्यिकावरती आक्रमण करतो तो या पद्धतीने. म्हणजे आपल्या एकांकिकेमध्ये सामाजिक संदेश नाही म्हणजे ती काही फार महत्वाची नाही किंवा ती एकांकिकाच नव्हे. मग मला असं वाटतं की मग हिचकॉकचं काय करायचं. मग मला असं वाटतं की आपण आपलं साहित्याचं प्रयोजन इतकं जर मर्यादित करून टाकणार असू किंवा मर्यादित करून टाकणाऱ्या प्रवाहांना जर आपण शरण जाणार असू तर मग हळूहळू साहित्याचं एक एक दालन आपण आपल्या हाताने बंद करू लागतो आणि मराठीमध्ये आज हे मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतं आहे. दुःख काय असलं पाहिजे त्या दुःखाची व्याख्या सुद्धा आपण करून टाकलेली आहे. त्याच्या पलीकडचं दुःख मांडणं हेच कुठेतरी साहित्यिकाला अपराधीपणाचं वाटायला लागलंय की ठराविक प्रकारचं दुःख आपण मांडलं नाही म्हणजे आपण साहित्यिक नाही की काय. साहित्य बाह्य प्रवाह अशा पद्धतीने आपल्यावरती आक्रमण करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून मला असं वाटतं की या मुलांना वाटायला लागलं की आपण जे केलं ते साहित्यच नव्हे. म्हणून मराठीमध्ये जर आज आपण पाहिलं तर साहित्याची वेगवेगळ्या प्रकारची दालनं बंद होताना दिसत आहेत. आज मराठीमध्ये गूढकथा लिहिताना कोणी दिसत नाही. रत्नाकर मतकरी, नारायण धारप या सगळ्या मंडळींनी लिहिलेल्या गूढकथा हे मराठीचं एक समृद्ध असं दालन होतं. आज ते बंद झालेलं दिसतंय. एक उत्तम प्रकारचा फार्स ही नाटकामधली एक फार मोठी गरज, पण आज चांगल्या पद्धतीचे फार्स बबन प्रभू त्याच्यानंतर आत्माराम भेंडेंचे फार्स आपल्याला आठवत असतील. अशा पद्धतीचं फार्सिकल नाटक आपल्याला दिसत नाही. मेंदूला गुंगारा देणारं रहस्यमय नाटक कित्येक वर्षांमध्ये मराठीमध्ये आलेलं आपल्याला दिसत नाही. आणि मग सादर होणारी विनोदी स्किट सुद्धा जी असतात त्यांना कुठेतरी एक कारुण्याची झालर लावली पाहिजे किंवा वृक्षारोपण वगैरे असा काहीतरी संदेश दिला पाहिजे. अशा पद्धतीने ही नाटकं त्या ठिकाणी किंवा हे स्किट्स आपल्याला होताना दिसतात. याचं कारण असतं साहित्य बाह्य प्रवाहाला लेखक अशा पद्धतीने शरण जाताना आपल्याला दिसतो. आता मी दुःखाचा जेव्हा हे केला तेव्हा खरोखरच आपण आयुष्याकडे काय नजरेने बघतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं दुःख मांडलं जातं तेव्हा साहित्यिकाला आणि वाचकांना सुद्धा एका वेगळ्या प्रकारच्या जगण्याची कसली एका वेगळ्या प्रकारच्या जिवंतपणीच्या मृत्यूची अनुभूती येते आणि आपले डोळे पाणावतात. आपण अस्वस्थ होतो. अस्वस्थ करणं हे सुद्धा साहित्याचं लक्षण असतंच. परंतु केवळ पोटाच्या भुकेच्या पलीकडे सुद्धा सगळं काही आहे. कसल्याही घरामध्ये दुःख नाही. आर्थिक कोणत्याही प्रकारची दरात नाही. पण घरामध्ये एक मतिमंद मूल जन्माला येतं आणि त्या घरामधलं दुःख एक खूपच वेगळ्या प्रकारचं असतं. साहित्यिकाला त्या पद्धतीच्या दुःखाचाही एक जाणीव असली पाहिजे आणि ते साहित्यामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडणं महत्वाचं असतं. इतकंच काय, पण घरामध्ये सुबत्ता आहे, सुदृढताही आहे, कोणत्याही प्रकारचा यामध्ये प्रश्न नाहीये. परंतु त्या घरातल्या एखाद्या माणसाची, एखाद्या तरुण मुलाची किंवा मुलाची सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता ही रूढ चौकटीमध्ये बसणारी नाही. होमोसेक्शुअल किंवा लेस्बियन अशा पद्धतीची रूढ चौकटीत न बसणारी ती लैंगिकता आहे तर तिचं एक दुःख वेगळ्या पद्धतीचं असतं. सुबत्ता आणि सुदृढता याच्या पलीकडचं ते दुःख असतं. ती कुचंबणा वेगळ्या पद्धतीची असते. साहित्यिक दुःखाची कोणत्याही प्रकारे प्रतवारी करत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या दुःखाला दुय्यम दर्जाचं किंवा प्रथम दर्जाचं मानत नाही. दुःखाकडे तो फक्त दुःख या नात्याने पाहत राहतो. आणि म्हणून ही सुदृढता आणि म्हणून दुःखाबद्दल बोलत असताना त्याला सर्व प्रकारची दुःख ही आपली वाटत असतात आणि त्या नजरेने तो दुःखाकडे जेव्हा पाहायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की साहित्य खूप विशाल व्हायला लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव साहित्यामध्ये यायला लागतात. आणि साहित्य म्हणजे तरी काय हो, प्रत्येक साहित्यिक एक वेगळ्या प्रकारची आपल्या आयुष्यामध्ये आलेली अनुभवाची खिडकी उघडत असतो आणि त्या खिडकीतून एक आकाश दाखवत असतो, आपल्याला दिसलेलं आकाश. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्या जेव्हा साहित्यामध्ये उघडल्या जातात तेव्हा आपोआपच साहित्य समृद्ध होत जातं, साहित्य व्यापक आणि विशाल होत जातं. आपल्याकडे आज बेस्ट सेलर साहित्याकडे आपण कशा नजरेने बघतो. सुहास शिरवळकरांना कधीही त्यांच्या हयातीमध्ये फारसा मान मिळाला नाही किंवा पुरस्कार मिळाले नाही, कारण जे खपतं ते आपल्याला खुपतं. प्रत्येक साहित्य
एकाच पद्धतीचं गहन अशा पद्धतीचं विवेचन मांडत असेलच असं नाही. तर बेस्ट सेलर साहित्य सुद्धा महत्वाचं असतं. परंतु आपली अवस्था कशी होऊन जाते, महानुभव पंथामध्ये त्या हत्तीची जी कथा आहे, एक हत्ती आणि 7 आंधळे, त्या पद्धतीची आपली एक संपूर्णपणे धारणा होऊन जाते. मला जो दिसला तोच हत्ती आहे. एकाला पाय दिसला तो म्हणाला हत्ती खांबासारखा आहे, एकाला शेपटी हाताला लागली तो म्हणाला हत्ती खराट्यासारखा आहे, एकाला सोंडेसारखा हत्ती दिसला त्याला आणखीन काहीतरी. म्हणजे गंमत अशी होते की मला जे काही जीवनाचं जे काही एक चेहरा दिसला तेच म्हणजे जीवन असं जर मी मांडायला लागलो आणि मी म्हणतो आहे, मी मांडतो आहे तेवढंच म्हणजे साहित्य असं जर मी मांडायला लागलो तर साहित्याला मी संकुचित करून टाकतो आणि मी स्वतःही संकुचित होत राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारे साहित्यबाह्य प्रवाहांना कोणत्याही प्रकारे बळी न जाता आपला आत्मस्वर आणि आपला पिंड याच्याशी प्रामाणिकपणे राहून काम केले पाहिजे असं मला वाटतं. जी.ए. कुलकर्णींसारखा एक लेखक जो माणसांमध्येही मिसळला नाही, माणसांमध्ये म्हणजे हे मानसन्मान किंवा या सगळ्या याच्यामध्ये गर्दीमध्ये कधी मिसळला नाही आणि तो कोणत्या राजकीय व सामाजिक चळवळीमध्येही उतरला नाही, पण म्हणून मनुष्य जातीला असलेलं जी.ए. कुलकर्णींचं योगदान हे कमी ठरत नाही, हे कोणत्याही प्रकारे कमी ठरत नाही असं मला वाटतं. आपला पिंड आणि आपला अंतस्वर याच्याशी प्रामाणिक राहत राहत जेव्हा आपण लिहायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की ते अधिकाधिक साहित्याला, वाचकाला, सगळ्यांना समृद्ध करणारं असतं असं मला वाटतं. आज खरोखरच साहित्यिक लिहितो आहे त्याच्यावर खूप म्हणजे गमतीने मी असं म्हणतो, लहानपणी एक खेळ होता कुणी बी यावे आणि टिकली मारून जावे. आज साहित्यिकाला येतो कुणीही फटका मारून जातो, साहित्यिकाने हे केलं पाहिजे, साहित्यिकाने ते केलं पाहिजे. अरे आम्हाला ठरवू द्या ना आम्हाला काय करायचंय ते, आम्हालाही विचार करण्याची एक कुठे पात्रता आहे, बुद्धी आहे, आम्हाला ठरवू देत. पण एकीकडे साहित्यिकावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकायच्या, त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, पण साहित्याकडे मात्र सर्व पद्धतीने दुर्लक्ष करण्याची आज एक पद्धत पडलेली आहे. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे, आज कुठल्याही वाहिनीवरती म्हणजे आता 3 महिन्यापूर्वी एबीपी माझानी सुरू केलेला एक छोटासा साहित्याचा कार्यक्रम सोडला तर कुठल्याही वाहिनीवरती साहित्याबद्दल काही सांगणारा एकही कार्यक्रम नाही, कुठल्याही वाहिनीवरती नाही. वृत्तपत्रांमध्ये जर आपण आपली पुस्तकं पाठवली तर अनेक वृत्तपत्रांनी पुस्तक परिचय कमी, पुस्तकाची समीक्षा इतकी आक्रसत आणलेली आहे की चांगले चांगले समीक्षक म्हणतात की नाही आम्हाला लिहावंसं वाटत नाही, कारण ते सांगतात 300 शब्दात द्या, 500 शब्दात द्या, 400 शब्दात द्या. आता आवडलेल्या पुस्तकाबद्दल 400 शब्दात कसं लिहायचं? काहींनी तर फक्त पुस्तक परिचय अशा पद्धतीचा एक कॉलम केलेला आहे की पुस्तक आलं की 4 ओळीमध्ये परिचय असतो, खाली किंमत, पृष्ठ वगैरे एवढंच असतं. साहित्य जर उभं राहायचं असेल, लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ती फक्त साहित्याची जबाबदारी नाही, गोवा मराठी अकादमी सारख्या संस्थांची जबाबदारी नाही, तर समाजातल्या प्रत्येक समाज घटकांनी ती जबाबदारी उचलली पाहिजे ना. वृत्तपत्रांनी पानं दिली पाहिजेत की किती पुस्तकं येत आहेत, त्यांची परीक्षणं छापली गेली पाहिजेत. मला आठवतं की आता गवा बेहरे वगैरेंच्या सारख्या मासिकामध्ये, किर्लोस्कर याच्यामध्ये नाटकाची 12-12, 17-17, 20-20 पानांची परीक्षणं आलेली आहेत. आज नाटकाच्या परीक्षणासाठी 4 कॉलमच्या पलीकडे काही जात नाही आणि त्यातही सांगितलं जातं थोडं रंजक पद्धतीने लिहा नाहीतर वाचक मिळणार नाही. वृत्तपत्रांची आणि मीडियाची ही फार मोठी जबाबदारी नाही का? आज कुठल्या तरी डेली सोप मध्ये काम करणारी एखादी मुलगी एका डेली सोप मध्ये पॉप्युलर झाल्यानंतर ती चिरोटे कसे करते हे दाखवण्यासाठी आम्हाला 1 तास आहे, किंवा ती कुठल्या दुकानातून शाली खरेदी करते हे दाखवण्यासाठी आम्हाला 1 तास असतो. परंतु कुठल्याही पुस्तकावरती बोलण्यासाठी आम्हाला वेळ देता येत नाही. पुण्यामध्ये एक कवयित्री आहे जी पोलीस खात्यामध्ये काम करते आणि तिनं कविता लिहिल्या आहेत. कुठल्याही माध्यमातल्या किंवा कुठल्याही चॅनल मधल्या माणसाला असं वाटत नाही की कॅमेरा घेऊन तिच्या बरोबर जावं आणि तिच्या संपूर्ण ती ड्युटी कशी करते आणि ते करता करता ती कवितेचा कसा विचार करते ह्याचं चित्रीकरण करून लोकांना दाखवावं हे मात्र आजपर्यंत कुणालाही वाटत नाही. याचं कारण असं, साहित्याबद्दल बोलायला आवडतं, साहित्यिक काय करत नाहीत हे सांगायला आवडतं, पण हे साहित्य व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्हाला काही करावंसं वाटत नाही. एका साहित्य संमेलनाच्या आधी काहीतरी चर्चा होती, मला एका वाहिनीवरती बोलावलं होतं आणि त्यांनी मला असं विचारलं, काय हो तुम्ही साहित्यिक, प्रत्येक साहित्य संमेलनाचं सुरुवात झाली की तुमच्यामध्ये काहीतरी वादच सुरू होतो, हे काय कंट्रोवर्सी तुमची सगळी सुरू होते, तर तुमचं काय मत? म्हटलं माझं मत असं आहे
जो साहित्यिक साहित्य संमेलनाला उभा राहील त्याने अर्ज भरताना त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे की मी या 2 गोष्टीवरती कंट्रोवर्सी निर्माण करेन. ज्याच्याकडे वादविवाद निर्माण करायला मुद्दा नसेल त्याला उमेदवारीच देऊ नये. ते म्हणजे काय, हे काय विचित्र. म्हटलं नाही, जोपर्यंत आम्ही वाद घालणार नाही, कंट्रोवर्सी निर्माण करत नाही, तोपर्यंत तुमचे कॅमेरे येतच नाहीत ना आमच्यापर्यंत. तुम्ही आतापर्यंत कुठल्या साहित्यिकाला ज्यांनी समजा काही वर्षानंतर कादंबरी लिहिली आहे जाऊन विचारलंय की मधल्या काळामध्ये तुझा काळ कसा गेला मधला, तू काय विचार करत होतास, ही जी तुझी नवीन काहीतरी पुस्तक आलेलं आहे ते कसं आहे, तुला काय वाटतं? किंवा एखाद्या साहित्यिकाची फसलेली जर कादंबरी असेल तर तुम्ही जाता का त्याच्यापर्यंत की समजा ही कादंबरी फसली असेल तर त्याची कारणं काय तुझ्या मते? हे याच्यात तुम्हाला कधीही रस नसतो. तुम्हाला रस फक्त त्या कंट्रोवर्सीमध्ये असतो. म्हणून ती कंट्रोवर्सी निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. असं मी धडधडीतपणे त्या चॅनलवरती सांगून टाकलं होतं. कारण साहित्य लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाच नाहीये. ग्रंथालयांना विचारा, अनुदानं किती किती वर्ष रखडत राहतात. ग्रंथालय चालवणारे, ग्रंथालय चळवळी चालवणाऱ्या माणसांना आज ग्रंथालय चालवणं किती जिकिरीचं होऊन बसलंय. आणि मग मात्र आम्ही म्हणतो की लोक मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात. लहान मुलांना त्याच्या हातामध्ये त्याच्या वयाची पुस्तकं देण्याचं काही आपल्याकडे साधन आहे का? आणि ही पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं लिहिणारे जे लेखक आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय भावना आहेत? बालसाहित्याकडे पाहण्याची आपली काय दृष्टी आहे? बालसाहित्य सुद्धा किती महत्वाचं आहे. बाल साहित्यिकाला सुद्धा किती तेवढा महत्वाचा मान मिळाला पाहिजे. काय होतं की बाल साहित्याबद्दल कुठेतरी परिसंवाद साहित्य संमेलनामध्ये करून टाकला की संपलं, की मग आपलं बाल साहित्याबद्दलचं जे काय असेल ते कर्तव्य पार पाडलं असं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज साहित्य हे जर विविधांगाने फुलायचं असेल तर जशा काही साहित्यिकाच्या जबाबदाऱ्या आहेत तशाच त्या जबाबदाऱ्या समाजाच्या सुद्धा आहेत. समाजाने सुद्धा आमच्या कडचं हे साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत गेलं पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही नुसतं ऐकतोच. म्हणजे मला आठवतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पास आउट झालो, त्याच्या दुसऱ्या वर्षी कलकत्त्यातनं 2 साहित्यिक आले होते, शमिक बॅनर्जी आणि हे. आणि मला अशी जबाबदारी दिली होती की पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नाट्य कलावंतांना त्यांच्या भेटी करून द्यायच्या. आणि नेमकं त्याच काळामध्ये मला असं वाटतं की का त्याच्या एक वर्ष आधी काहीतरी कुसुमाग्रजांनी शेक्सपियरच्या गावाबद्दल लिहिलं होतं की काय पद्धतीने ते जतन करून ठेवलंय, त्याचे बूट, त्याचे ते सगळं पलंग, त्याचं ते सगळं घर काय छान पद्धतीने जतन करून ठेवलंय. आणि मी त्यांना घेऊन गेलो सांगलीमध्ये विष्णुदास भावे त्यांच्या घरी मी घेऊन गेलो. आणि खरोखरच विष्णुदास भावेंचा त्या बाहुल्या, त्यांची ती पगडी, त्यांचा तो अंगरखा कशाचंही आपण त्या ठिकाणी हे करून ठेवले नाही, जतन करून ठेवले नाही. त्या लोकांना काय दाखवायचा असा प्रश्न पडला. कारण डॉक्युमेंटेशन कोणत्याही प्रकारे करायचंच नाही किंवा करण्याचा, कारण जो कलाकार असतो तो काम करत जातो, परंतु समाजामध्ये एक व्यवस्था अशीही असली पाहिजे की त्याच्या कामाकडे लक्ष देणं आणि त्या कामाचं डॉक्युमेंटेशन करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते काम पुढच्या पिढ्यांपर्यंत कसं पोहोचेल याची व्यवस्था सुद्धा आपल्या समाजामध्ये नसल्यामुळे त्यांना नेमकं काय दाखवायचं असा प्रश्न माझ्या समोर पडला. आणि खरोखरच मला असं वाटलं की आपल्याकडे खरोखरच म्हणजे काही दिवसांच्या पूर्वी असं एक मत मांडलं गेलं होतं की हयात असलेल्या कलावंतांच्या चित्रफिती आज उपलब्ध होऊ शकतात, पण कोरोनातनं ज्या काही अनेक वाईट गोष्टी झाल्या त्याच्यापैकी एक चांगली गोष्ट अशी झाली की लोकांना मोबाईल कसा हाताळायचा हे लक्षात आलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी कलावंतांच्या, लेखकांच्या मुलाखती त्या काळामध्ये घेतल्या आणि त्यांना नेमकं साहित्याबद्दल काय वाटतं, त्यांची लेखनाची प्रक्रिया काय आहे या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं आपापल्या परीने का होईना एक डॉक्युमेंटेशन झालं. आणि आज कालांतराने का होईना ते लोकांपर्यंत येईल, लोकांना उपलब्ध होईल आणि लोकांसाठी ते अवेलेबल होईल पुढच्या पिढीसाठी. म्हणून मला असं वाटतं की साहित्याबद्दल बोलत असताना राजकारण हा एकूणच आपल्या जगण्याचा एक महत्वाचा भाग आहेच, त्याच्यापासून लपून जाण्याची गरज नाही. परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा साहित्याबद्दल बोलण्यासारखं, काळजी करण्यासारखं आणि कृती करण्यासारखं खूप काही आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतच नाही. आणि मग कधी कधी असं वाटायला लागतं की अशा पद्धतीने की साहित्याला आणि साहित्यिकाला एक एकारलेपणाकडे घेऊन जाणं आणि त्याला कुठल्या तरी विचारसरणीचा, कुठल्या तरी राजकीय पक्षाचा किंवा कुठल्या तरी एखाद्या संघटनेचा माउथपीस बनवणं ही एक सोची समजी राजनीती किंवा चाल आहे की काय? कारण गंमत अशी होते
की एकदा असं लक्षात आलं की आपण अशा अशा पद्धतीची मतं मांडली की अशा अशा पद्धतीने साहित्य वर्तुळामध्ये आपल्याला एक स्थान मिळायला लागतं, आपल्याला व्यासपीठ मिळायला लागतात, आपल्याला त्या ठिकाणी बोलवायला लागतं, आपल्याला बोलायला त्या ठिकाणी बोलावणं येऊ लागतं. आणि मग हळूहळू त्या पद्धतीचाच विचार करणं, त्या पद्धतीचाच विचार मांडणं अशी एक सवय अंगवळणी पडते. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एकारलेपणाकडे जाणं हा एक आजच्या युगाचा एक फार मोठा स्थायीभाव होत चाललाय की काय असं म्हणतात. लोक असं म्हणतात की हे संभ्रम युग, हे भ्रमयुग आहे. आजकाल भ्रमयुग हा फार मोठा शब्द आहे. लोक असं म्हणतात की अस्वस्थतेचा काळ आहे, अतिशय आजूबाजूला अस्वस्थता आहे आणि चैन पडत नाही आणि अशा पद्धतीचा काळ आहे. मला असं वाटतं की हा काळ खऱ्या अर्थाने लेखकाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा काळ आहे, कारण हा घुसळणीचा काळ आहे. आजपर्यंत स्वीकारलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना, व्याख्या या सगळ्यांना एक प्रश्न विचारण्याचा काळ आज निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्न विचारण्याच्या काळात एक घुसळण निर्माण होते आहे. आणि जेव्हा ही घुसळण निर्माण होते, समुद्र मंथन होतं, तेव्हा समुद्र खवळणारच, लाटा उसळणारच. आणि म्हणून जेव्हा असं वैचारिक मंथन होतं त्यावेळेला उसळणाऱ्या लाटांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्या लाटा शांत होणार असतात. त्याच्यानंतर एक गहराई, एक ठहराव निर्माण होणार असतो. आणि आजचं युग हे भ्रमयुग असण्यापेक्षा मला असं वाटतं की आजचं युग हे मंथन युग आहे. आणि या मंथन युगामध्ये जे आपण साक्षीदार आहोत, केवळ या मंथन युगाबद्दलच आपण लिहिणार आहोत असं मला वाटत नाही. या मंथन युगामुळे आजवरच्या चालत आलेल्या कल्पना, संकल्पना आणि व्याख्या यांना एक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि त्यांची चिकित्सा होणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण एका अत्यंत व्यापक अशा विचाराकडेच जाणार आहोत असं मला वाटायला लागतं. आणि म्हणून आजचा काळ हा साहित्यिकासाठी खूप महत्वाचा आहे. कोरोना काळानंतर एक अशी भीती निर्माण झालेली आहे की आता प्रत्येक साहित्यिकामध्ये, प्रत्येक साहित्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोरोना येणार. अशा वेळेला काय होतं, समकालीन होण्याच्या नादामध्ये, जसं ग्लोबलायझेशन आल्यानंतरची जी कविता आली त्याच्यामध्ये हार्ड डिस्क, व्हायरस वगैरे अशा पद्धतीचे शब्द यायला लागले आणि आम्ही असं म्हटलं हे पोस्ट ग्लोबलायझेशन कविता आहे. परंतु त्यामुळे कुठलीही कविता पोस्ट ग्लोबलायझेशनची होत नाही. तसंच आता भीती अशी आहे की येणाऱ्या कवितांच्यामध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वॅक्सिनेशन वगैरे अशा पद्धतीचे शब्द येतील आणि आम्हाला असं वाटायला लागेल आम्ही समकालीन झालो किंवा आम्ही आजची कविता लिहायला लागलो. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या तपशिलांमध्ये अडकून राहण्यापेक्षा या काळाने माझ्या मनामध्ये जी काही उलथापालथ घडवलेली आहे तिचा मागोवा घेणं खूप महत्वाचं असतं. मी एक नाटक लिहिलं होतं 2002 साली, ज्याचे अजूनही प्रयोग चालू आहे आणि पुढच्या काही दिवसात ते सह्याद्री चॅनलवरती दाखवणारही आहे. त्याचं नाव आहे याच दिवशी याच वेळी. ह्याला पोस्ट ग्लोबलायझेशन वगैरे अशा पद्धतीचं नाटक या कॅटेगरीमध्ये टाकण्याचं काय म्हणजे टाकलं जातं. त्यातला पहिलाच सीन असा आहे की सकाळ होते, घरातली बाई उठते आणि ती बाहेर येते आणि ती टीव्ही ऑन करते. या नाटकामध्ये एक टीव्ही लोकांच्याकडे पाठ करून आम्ही ठेवलेला असतो आणि काही लोकांनी त्याचा प्रयोग करताना पाठीमागे त्याच्यावर चाललेली सिरियल आहे तिचं प्रोजेक्शन मागच्या पडद्यावरती केलं आणि काही लोकांनी नट घेऊन या ठिकाणी त्याचं सादरीकरण केलं. म्हणजे लोकांना पाठ असलेला टीव्ही दिसतो आणि पात्र टीव्ही मध्ये जे काही बघतायत ते लोकांना या ठिकाणी दिसतं किंवा मागे सादर होताना दिसतो. तर हा टीव्ही सुरू झाल्यानंतर घरातली बाई येते, टीव्ही लावते, त्याच्यानंतर ती भाजी चिरायला लागते, त्याच्यानंतर नवरा येतो, आवरत असताना तो टीव्हीकडे बघत बघत तिच्याशी बोलतो, ती त्याच्याकडे बघत नाही, तो त्याच्याकडे बघत नाही आणि त्या दोघांचं संपूर्णपणे कॉन्व्हर्सेशन होतं. कारण आज आपण कुठल्याही घरामध्ये गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपणही असंच बोलतो, टीव्ही लागलेला असतो आणि आपण एकमेकांना काय मग कसं काय, हा चांगलं आहे चांगलं आहे, आणि आपली संपूर्ण नजर टीव्हीकडे असते. आय कॉन्टॅक्टच संपलेला असतो. आणि त्या संपूर्ण पहिल्या सीन मध्ये तो नवरा आहे, ती बायको आहे, दोघे एकमेकांशी बोलतात, आपापली कामं करत असतात, एकमेकांकडे बघत नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट फक्त टीव्हीशी आहे. जाताना सगळं आवरून नवरा उभा राहतो, तो म्हणतो मला ऑफिसला आता मी जातो, बायको जवळ जातो, आय लव्ह यू असं म्हणून तिच्या गालावरती आपले ओठ टेकून तिचं चुंबन घेतो आणि ती सुद्धा हा लव्ह यू टू असं म्हणते. पण ते करतानाही दोघे एकमेकांकडे बघत नाही, तिचं लक्ष तिकडे असतं आणि त्याचंही लक्ष तिकडे असतं, पण ही कृती चालू असते. मला असं वाटतं की अशा पद्धतीने जो काही आय कॉन्टॅक्ट नाही, अशा पद्धतीने आपापसातलं कम्युनिकेशन संपूर्णपणे डबघाईला आलेले किंवा संपलेलं आहे. हा या काळाचा एक महिमा आहे म्हणावं किंवा हा या काळाचा आजचा गुणधर्म आहे. कालांतराने तो टीव्ही सुद्धा आउटडेट होईल.
म्हणजे आउटडेटेड होऊन जाईल. कारण माझ्याच एका नाटकामध्ये ज्याचा त्याचा प्रश्नमध्ये एक मी सीन लिहिला होता, त्याचं त्या फार टाळ्या वेळा वाजायच्या, लोक हसायचे. गोव्यातही प्रयोग झाला होता की घरामध्ये नवीन टेलिव्हिजन येतो आणि सेलिब्रेशन होतं, पेढे वगैरे वाटले जातात. कारण त्यावेळेला 3-3 वर्ष लागायची घरामध्ये टेलिफोन यायला. आज तो जर सीन मी सादर केला तर लोकांना असं वाटेल की, विशेषतः तरुण पिढीला असं वाटेल की घरात फोन आला तर पेढे वाटायची काय गरज. आज मी आता ठरवतो मला फोन घ्यायचा, मी जातो, माझी सगळी कागदपत्र जमा करतो आणि मी फोन घेऊन येतो. एखादा आईस्क्रीम दुकानात घेऊन यावं त्या पद्धतीने. तपशील जरी बदलले असले तरी मला असं वाटतं ते नाटक आता राज्यनाट्य स्पर्धेमध्ये होत आहे तसंच. याचं कारण असं, तपशील बदलले काळाचे तरी आपल्याला जे म्हणायचं आहे ते जर मूळ असेल, ते जर मूलभूत असेल, ते जर आतली जी काही उलथापालथ होते त्यातनं निर्माण झालेलं नवनीत असेल, तर मला असं वाटतं की काळ त्याला हरवू शकत नाही. आणि एका पद्धतीने लेखकाचा संपूर्ण झगडा हा काळाशी असतो, हा स्पेसशी म्हणजे जागेशी असतो. ज्या ठिकाणी बसून तो लिहित असतो त्याच्या पलीकडे ती जागा भेदून जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि ह्या प्रयत्नामध्ये मी आता म्हटलं त्याप्रमाणे अनेक अडचणी असतात. समाज दुर्लक्ष करतो, साहित्यबाह्य प्रवाह त्याला काही सांगू पाहत असतात. त्या संपूर्ण काळामध्ये नेमकं त्याच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि या संपूर्ण आणि जे काही आपण करत असतो त्याच्यातनं कोणत्याही प्रकारची आर्थिक फार काही अशी मोठी त्याच्यातनं काही प्राप्ती होणार नसते. जगण्यासाठी त्याला वेगळंच काहीतरी करावं लागतं. तो जगण्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि व्यक्त होण्यासाठी तो कागदाकडे किंवा साहित्याकडे वळतो आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये होणारी त्याची आंतरिक जी ओढाताण आहे, ही सगळी ओढाताण ही आजच्या लेखकाच्या 5वीला पुजलेली आहे. आणि हे सगळं करत 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 सुद्धा तुम्ही आणि मी आपण सगळेजण लिहित आहोत, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की तेवढीच आपली सामाजिक बांधिलकी फार महत्वाची आहे. कारण या सगळ्या परिस्थितीतून आपण लेखन करत आहोत म्हणजे आपण काहीतरी एक वेगळं चिंतन करतो आहोत. हे कालचं, आजचं आणि उद्याचं चिंतन असणार आहे आणि ते येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून या सगळ्या आंतरिक ओढाताणीतनं मला असं वाटतं की लेखकांनी सगळ्यात शाबूत जर काही ठेवायचं असेल तर त्याचं ते आजूबाजूला जगाकडे बघण्याचं जे काही कुतूहल आहे ते. कोणतीही गोष्ट ही अंतिम नाही आणि माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे मी जर नव्या नजरेने पाहायला लागलो किंवा कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह डोळ्यासमोर न ठेवता मी समोरच्या गोष्टीकडे पाहायला लागलो तर अधिक चांगल्या पद्धतीने मी त्या गोष्टीकडे पाहिन. मी एकदा सहज असं म्हटलं होतं की एकाने मला असं विचारलं की तू सगळंच करतोस, लेखन, दिग्दर्शन, अमुक तमुक वगैरे, हे सगळं म्हणजे हे का असं सगळं. तर मी त्याला असं म्हटलं होतं की मला असं वाटतं की करिअर वगैरे म्हणून मी या सगळ्याकडे बघत नाही, तर मी जत्रेतनं फिरणाऱ्या लहान मुलाच्या नजरेने या सगळीकडे बघत असतो. लहान मूल जत्रेमध्ये जातं, त्याला तो आकाश पाळणा आवडतो, तो आकाश पाळण्यामध्ये खेळतो, त्याला कंटाळा येतो, तो तिथे जातो, तिथे काहीतरी साखरेची काहीतरी त्याला मूर्त्या दिसत असतात, मग तो हट्ट करून ते काहीतरी घेतो, ते खायचा प्रयत्न करतो, त्याला फुगे आवडले की तो तिकडे जातो. मला असं वाटतं की आयुष्य ही एक जत्राच आहे आणि साहित्यिकांनी अशा पद्धतीने लहान मुलाच्या नजरेमध्ये जे काही कुतूहल असतं ते कुतूहल घेऊन जगाकडे पाहिलं आणि मग ते पाहण्यातनं त्या सगळ्या पाहण्याचं त्यांनी पृथक्करण केलं, विश्लेषण केलं तर त्याला निश्चित जगण्याचं एक वेगळं आकलन, वेगळा दृष्टिकोन त्याला निश्चित मिळू शकतो. आणि मग तो लोकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. ऑस्कर वाईल्डनी वेगळ्या पद्धतीने जग मांडलं, पु ल देशपांडे एका वेगळ्या नजरेने जग सांगतात, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, ही सगळी माणसं वेगवेगळ्या, माधवराव बागुलांनी ज्या पद्धतीने, दया पवारांनी ज्या पद्धतीने आपल्याला, गौरी देशपांडेंनी ज्या पद्धतीने जग दाखवलं, हे प्रत्येकाचं कुतूहलाच्या नजरेने जगाकडे पाहणं होतं आणि त्यांनी ती नजर आपल्याला दिली. त्यांच्या नजरेतनं आपण जग पाहिलं. साहित्यिकाचं हेच काम असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी शेवटी एवढंच म्हणेन की ही कुतूहल भरलेली नजर जी असते ती खूप महत्वाची असते. आणि हे आपल्या नजरेतलं सगळं कुतूहल, हे आपल्या जगण्यातलं कुतूहल, हे अश्वत्थामाच्या कपाळावरच्या जखमेसारखं आपल्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग बनून राहो, एवढ्याच शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि गोवा मराठी अकादमीने मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल अत्यंत मनापासून आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो.